अगदी योग्य वेळी आला. हे बघा, मी आता पूजेला सुरुवातच करत होतो. अजून एक विठ्ठलाची मूर्ती. काय सारखं ते इत्तल इत्तल करत राहता. आता आपण दोघच नाही, आता आपल्या संग हे छोटे बाळ बी आहे. त्याला थोडा लक्ष कुटुंबाकडे बी द्या. म्हणजे हा जगनियता विठोबा आपल्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा विठोबा हेच आपलं कुटुंब. पण या कुटुंबात बाकीची मंडळी आहेत की नाही? या काळा विठ्ठलाशिवाय बाकीचाच मी द्या म्हणते ती. सारखं आपलं ते चक्र फिरवायचं, नाही तर त्या विठ्ठलाची पूजा करत बसायची. दुसरा उद्योगच नाही. हे पहा, तुमचा विठुरावर उगाचच राग आहे. तो जगाची चक्र चालवतो म्हणून आपल्यासारख्या मातीच्या घोड्यांना आकार मिळतो. वा वा वा, सगळी त्याची कृपा आहे. माझ्या आयुष्यात तुमच्यासारखी पत्नी येणे, आपल्या दोघांच्या संसाराला याची मुकल्या गोंडस बाळाच्या रूपानं सुख येणे, ही सगळी त्याचीच कृपा. मग त्याला विसरून कसं चालेल? ऐकता मग, त्याला विसरा असं कुठं म्हणते मी. पण त्या छोट्या लेकराकडे जरा लक्ष द्याल की नाही? ज्या भक्तीनं तुम्ही त्या विठ्ठलाच्या मूर्तीला लोणी लावताना, त्याच भक्तीनं या चिमुकल्यालाही खाया पिऊ घाला म्हणते मी. नाही तर त्याच्याला वाटेला येते माती. तुम्ही विनाकारण वाद घालत आहात. हे बघा, मी धुणं भांडी करून इरीवर जाऊन पाणी भरून येते. संसार चक्री लक्ष ठेवा. आणि हो, मी येईपर्यंत त्या विठ्ठलापाशी जाऊ नका, नाहीतर माझं पोर बसायचं रडत आणि तुम्ही बसायचं भजन करत. आले म्या. श्री हरी विठ्ठल. काय बोलावं हिला? खर तर मी पूजा करावी म्हणून सगळी तयारी ही करून देत असते, आणि आता विठ्ठलाला रागही भरते. विठ्ठला, तुझे भक्त सुद्धा तुझ्या कारभारा इतके जनाखलनी आहेत बरं का? वा वा वा. चला आता तुम्ही इथे बसा बरं, आणि आई येईपर्यंत शांत राहायचं, त्रास द्यायचा नाही. आपण दोघं मिळून विठ्ठलाची पूजा करूया. मी तुमच्यासाठी काही मातीची खेळणी बनवून ठेवतो, पण त्याआधी माती भिजवायला हवी. विठ्ठल 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 विठ्ठल.